कधी कुणी आंबेडकरी अनुयायांच्या हातात मिरवणुकीत नंग्या तलवारी पाहिल्यात का? इतर जाती धर्माच्या लोकांना अपमानित करणारे शब्द बोलले गेले किंवा टोमणे मारले गेले असे कधी कोणी ऐकलंय का? बाबासाहेबांच्या जयंतीच्या बॅनरवर इतर जाती धर्माच्या लोकांचा किंवा त्यांच्या महापुरुषांचा अपमान होईल असा मजकूर लिहिलेला कधी कोणी पाहिलाय का? बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक इतर कोणत्याही समाजाच्या रहिवासी भागात गेल्यानंतर त्या समाजाविषयी द्वेषाच्या घोषणा दिल्याचं कधी कोणी ऐकलंय का? मिरवणुकीवर कधी हल्ला केला जातो तरी देखील बाबासाहेबांच्या जयंतीला बदनाम करण्याचे मनोवादी षडयंत्र आंबेडकरी अनुयायी हाणून पाडित आहेत, कारण लय मजबूत भीमाचा किल्ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे जागृतीच्या प्रेरणेच्या विचारांचा दिवस. खरं तर बाबासाहेबांना डोक्यात आणि डोक्यावर घेऊन नाचण्याचा हा दिवस, कारण हजारो वर्ष व्यवस्थेने दाबून ठेवलेल्या विचारांची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा दिवस. बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ नाचगाणं नव्हे, तर मानवी कल्याणाचं विचारधन लुटण्याचा तो सण आहे. खरं पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव देशाचा राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी तो साजरा करायला हवा. परंतु ज्या देशात जात पाहून विद्वत्ता ठरवली जाते ना, त्या देशातील सर्वच नागरिक बाबासाहेबांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून जेव्हा केव्हा एकोप्यानं साजरा करतील, तो दिवस समस्त भारतीयांसाठी सुदीन ठरेल. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील आंबेडकरी अनुयायी आपल्या मुक्तिदात्या बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. जयंतीच्या मिरवणुका धूमधडाक्यात काढल्या जातात. आपल्या मुक्तिदात्या बाबासाहेबांचा जयंती महोत्सव दिमाखात साजरा करतात. त्यानिमित्ताने आजचा हा आपला व्हिडिओ. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा. हे आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मुक्तिदात्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व जयंती मंडळांचे रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलकडून मनापासून कौतुक आणि त्यांचं अभिनंदन. बाबासाहेबांच्या जयंतीच्या भव्य दिव्य निघणाऱ्या मिरवणुका, त्यासह जगभरातील 192 देशात साजऱ्या होणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीचा डामडोल पाहून कित्येकांच्या मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके चुकत आहेत. म्हणूनच बाबासाहेबांच्या जयंतीच्या महोत्सवावर कुणी कुत्सितपणे तर कुणी कुचेष्टेनं टीका करीत आहे. ते स्वतःला विचारत आहेत, अरे आम्ही जाती व्यवस्थेत या लोकांना कुठं ठेवलं होतं आणि अवघ्या 60-70 वर्षात कुठं येऊन पोहोचलेत हे लोक? कुठं होते आणि कुठपर्यंत येऊन पोहोचले? या वैभवशाली सुसंस्कृतपणाच्या समृद्धीचा एकमेव राजमार्ग म्हणजेच राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती आंबेडकरी अनुयायी उत्स्फूर्तपणे साजरी करतात. अशा जयंतीवर टीकाटिप्पणी करणाऱ्या वृत्तींना आपण काही प्रश्न विचारूया. या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः शोधावीत आणि नक्कीच स्वचिंतन करावं. प्रश्न क्रमांक 1. जगतवंद्य विद्वान डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक म्हणजे मूर्ती को माला विचारों को ताला अशी नसते, अशी नाही. ही मिरवणूक देशात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि बंधू भगिनी भाव प्रस्थापित करणाऱ्या ऊर्जेचा स्रोत असते. या मिरवणुकीत आंबेडकरी अनुयायांच्या हातात महापुरुषांचे फोटो आणि त्यांच्या विचारांचे फलकच दिसतील. कधी कुणी आंबेडकरी अनुयायांच्या हातात मिरवणुकीत नंग्या तलवारी पाहिल्यात का? नाही ना? प्रश्न क्रमांक 2. बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा समोर आल्यानंतर आंबेडकरी अनुयायी धांगडधिंगा किंवा हुल्लडबाजी करताना कधी कोणाला दिसलेत का? नाही ना? प्रश्न क्रमांक 3. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीत इतर जाती धर्माच्या लोकांना अपमानित करणारे शब्द बोलले गेले किंवा टोमणे मारले गेले असे कधी कोणी ऐकलंय का? नाही ना? प्रश्न क्रमांक 4. जग बदलणाऱ्या आपल्या मुक्तिदात्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीची चोख व्यवस्था पोलीस यंत्रणेपेक्षा समता सैनिक दल आणि आंबेडकरी अनुयायी ठेवत असतात. मग सांगा बरं, बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीमुळे पोलिसांवर अतिरिक्त भार आल्याचं कोणत्याही पोलीस यंत्रणेनं सांगितलं आहे का? नाही ना? प्रश्न क्रमांक 5.
बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीत इतर जाती धर्माच्या अथवा कोणत्याही महिलांना पाहून हिडीत चाळे करणे, छेडछाड काढणे, अर्वाच्य भाषेत बोलणे असं वर्तन आंबेडकरी अनुयायांनी केल्याचं कधी कोणी पाहिलं का? नाही ना? प्रश्न क्रमांक 6. बॅनरवरून जाती धर्मात वाद झाल्याचे आपण अनेकदा ऐकलं आहे. पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या बॅनरवर इतर जाती धर्माच्या लोकांचा किंवा त्यांच्या महापुरुषांचा अपमान होईल, त्यांच्या भावना दुखावल्या जातील असा मजकूर लिहिलेला कधी कोणी पाहिलाय का? वाचलाय का? नाही ना? प्रश्न क्रमांक 7. बाबासाहेबांच्या जयंतीच्या बॅनरवर आंबेडकरी अनुयायी समताभावाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीबा महात्मा फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो छापून त्यांच्या वैचारिक लढ्याला न्याय देतात. मग सांगा बरं, जयंतीच्या बॅनरवर फक्त बाबासाहेबांनाच मोठं दाखवण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायांनी केल्याचं कधी कोणी पाहिलंय का? नाही ना? प्रश्न क्रमांक 8. बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक इतर कोणत्याही समाजाच्या रहिवासी भागात गेल्यानंतर त्या विशिष्ट समाजाला उद्देशून त्या समाजाविषयी द्वेषाच्या घोषणा दिल्याचं कधी कोणी ऐकलंय का? नाही ना? हे असं आंबेडकरी अनुयायांकडून कधीही घडलं नाही, घडणारही नाही. कारण राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा अनुयायी जगभरात आहे. तो अनुयायी आपल्या मुक्तिदात्याच्या जयंतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी स्वतः स्वीकारतो. तो आंबेडकरी विचारांनी माणसातील माणूसपण जागृत करीत असतो. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या मार्गावर चालत आहे तो. त्यामुळेच तो सुजाण बनत चाललाय. त्याच्या जाणीवा जागृत होत आहेत. नेमकं हेच इथल्या व्यवस्थावाद्यांना खूपतंय. म्हणूनच ते बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मनोवादी लोक घुसवून कधी डीजेच्या आवाजावरून वाद उकरून रक्तपाताचे प्रयत्न करतायत. मिरवणुकीवर कधी हल्ला केला जातोय, कधी सुरक्षा यंत्रणांना हाताशी धरून आंबेडकरी अनुयायांच्या भावना भडकवल्या जातात. तरी देखील बाबासाहेबांच्या जयंतीला बदनाम करण्याचे मनोवादी षडयंत्र आंबेडकरी अनुयायी हाणून पाडित आहेत. कारण लय मजबूत भीमाचा किल्ला. हा मजबूत भीमाचा किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी आपल्या मुक्तिदात्याच्या जयंतीच्या मिरवणुकीतील एकूणच सद्वर्तनातून इथल्या दमनकारी व्यवस्थेला आपली शिस्त, स्वयंप्रेरणा दाखवून देणाऱ्या आणि व्यवस्थेशी भिडणाऱ्या सच्च्या आंबेडकरी अनुयायाचं, भीमसैनिकाचं मनापासून अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य समजून ते आपण करायला हवं. ते मी आपल्या रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलच्या वतीनं करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आणि एकूणच मिरवणुका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व जयंती मंडळांचं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. जय भीम, जय भारत, जय संविधान.